पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये कबरगणी संघ दाखल होत असताना आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना कुडूक बौद्धवाडी हा संघ आज 1-2 खेळाडू अनुपस्थित आहेत आणि तरी सुद्धा इथे खेळण्याची त्यांची जी काही इच्छा आहे ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. चला आपण सुद्धा दाखल व्हा. कुडूक बौद्धवाडी जेवढे खेळाडू आहेत तेवढ्याने आतमध्ये या, जेवढे आहेत तेवढ्याने या, बाकीचे नंतर येतात. आपल्याला फक्त राष्ट्रगीत आणि श्रद्धांजली अर्पण करायची आहे. चला दोन्ही संघ मैदानात दाखल झालेले आहेत. तर सर्वप्रथम या स्पर्धेच्या शुभारंभ समयी आपण राष्ट्रगीत घेऊन या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत. त्यामुळे मी विनंती करतोय सर्वांना, ज्यांनी कोणी कॅप्स परिधान केला आहेत, गॉगल्स परिधान केलेले आहेत, त्यांनी प्लीज काढायचे आहेत. जे बसलेले आहेत त्यांनी उभं राहायचं आहे. समोरच्या दिशेने काही खेळाडू आहेत, मी विनंती करेल त्यांना की आपण नॅशनल प्रोटोकॉल म्हणजे राष्ट्रीय प्रोटोकॉल म्हणून बसलेले असेल तर उभं राहायचं आहे. कॅप्स आणि गॉगल जर आपण परिधान केलेले असतील तर प्लीज काढायचे आहेत. थोड्याच वेळात आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत. चला लवकर. कॅप्स गॉगल ज्याने कोणी घातले असतील तर प्लीज काढा. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की विश्राम. नाही थांबायचं, तसंच थांबायचं. तेव्हा सावधान, एक साथ सावधान. आपण कैलासवासी संजयजी भुवड आणि कैलासवासी बाळकृष्ण झगडे यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. 2 मिनिटं स्तब्ध राहून. स्टार्ट. ओम शांती शांती. विश्राम. मनी होता भोळेपणा, कधी न दाखविला मोठेपणा. चेहरा होता सदा हसतमुख, सर्वांनी दिला आनंद खूप. अजून होतो भास, तुम्ही आहात जवळपास. शांती लाभो तुमच्या आत्मास, हीच विनंती परमेश्वरास. जसे आमचे दोन्ही
गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कैलासवासी बाळकृष्ण झगडे, त्यानंतर कैलासवासी संजयजी बुवड यांना जाकमाता देवी क्रिकेट क्लबच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होत असताना आपण पाहिली. नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं कुडूक बुद्रुकने आणि त्याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन कुडूक बुद्रुक आपला एक एक्स्ट्रा खेळाडू इथे येऊ द्यात आणि कबरगणीचा सुद्धा अतिरिक्त खेळाडू इथे येईल, ज्याची दखल घ्या. कुडूक बौद्धवाडी, माफ करा बुद्रुक नाही बौद्धवाडी. जिच्या कुशीत स्वराज्याचे देखील स्वप्न निर्माण झाल्या ते राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने देखील स्वप्न खांद्यावर पेलले ते राजे शंभू छत्रपती, ज्या महापुरुषाने देखील स्वप्न सत्यात उतरवले ते राजे शिवछत्रपती. या त्रिवार मूर्तींना अभिवादन करून जाकमाता देवीच्या चरणी नतमस्तक होऊन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुशर्वदा गणरायाच्या चरणी वंदन करून मी वैभव गुल सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि जाकमाता देवी क्रिकेट संघ आयोजित जाकमाता देवी चषक 2024 या टुर्नामेंटमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये सामना चालू करतोय, तो म्हणजेच कुडूक बौद्धवाडी वर्सेस जाकमाता क्रिकेट संघ कबरगणी. या दोन संघामध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी केला जातोय. पहिल्या सामन्याचा टॉस का बॉस त्या ठिकाणी झाला, तर नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच कुडूक बौद्धवाडी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, फलंदाजीत आमंत्रित केले ते जाकमाता क्रिकेट संघ कबरगणी संघाला. दोन्ही संघाचे सलामीवीर देखील मैदानाच्या आतमध्ये जातात. तत्प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अशा पहिल्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना दोन्ही पंच यांना देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत. जशा प्रकारे आजचा माहोल या ठिकाणी बनलेला आहे, गुढीपाडव्याचा दिवस असल्यामुळे ह्या सर्व हिंदू नववर्षाला पाडव्याच्या सर्व क्रिकेट प्रेमींना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पहिल्या सामन्याच्या दिशेने आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन आणि राजकुमार दोन्ही सलामीवीर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज मार्कवरती बघूया कशा प्रकारे गोलंदाज असेल मैदानाच्या आतमध्ये. 2 मिनिटाचा ब्रेक घ्यावा, त्यानंतर आपण जाऊ पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. रिमिक्स बिगड्या डोंगरच राहणार जागर शिवबाच होणार. बिगड्या डोंगरच राहणार जागर शिवबाच होणार. निशान भगवे भुवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भुवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भुवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार. मावळे आम्हीच लढणार जागर शिवबाच होणार. थँक्यू डीजे. श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगणी आयोजित जाकमाता चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतात, ऐकतात आणि या स्पर्धेचा आस्वाद सुद्धा घेतात. बघा, आजचा गुढीपाडव्याचा दिवस म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात, मराठीचा खूप मोठा सण आणि या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पहिली मॅच
चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. एका बाजूला राजकुमार बाईकर आणि नितीन जगडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. येस, अंपायरचा इशारा आला. लेट्स प्ले. विश यू ऑल द बेस्ट. आदित्य गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते आणि पहिला चेंडू पॉवर प्लेचा उजव्या यष्टीच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची एज घेऊन चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. हातामध्ये पूर्णपणे भिसावलेला नाही आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतात ऐकतात जाखमाता चवी चषक 2024 आणि या स्पर्धेतील पहिला सामना ज्याच्यामध्ये टॉस जिंकला कुडूक बौद्धवाडी संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि यजमान संघ कबरगणी या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आले. पहिल्या 2 चेंडूचा खेळ डॉट बॉल आलेले दोन्ही, त्यामुळे धावफलकाचं खातं ओपन झालेलं नाहीये. चांगली सुरुवात येथे कुडूक बौद्धवाडी या संघाची होताना पाहायला मिळते. नक्कीच सर, धन्यवाद. साथी कॉमेंटर सर भरत मोरे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो या टुर्नामेंटसाठी आम्हाला ज्यांचं मोलाचं सहकार्य. मधुर आवाज, सुमधुर आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकण्यात येतोय. पहिल्या 2 चेंडूवरती आपण खेळ पाहिला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटची एज लागून चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये होता. झेल सुटला, परंतु तिसऱ्या चेंडूवरती बघा तोच मात्र शिक्का ठरतोय. गडी बाद होतोय. फलंदाज पहिला गडी बाद. कम ऑन डीजे. आई माझी एकुली तुझी गो, आई माझी एकुली तुझी, आई माझी एकुली तुझी गो, आई माझी एकुली तुझी, आई माझी सर्वानु राग, सर्वानु राग, आई माझी सर्वानु राग, सर्वानु राग, आई माझी वटकोनाची पटे गो, आई माझी वटकोनाची पटे. आणि पहा कशा प्रकारे तो फटका एक्झिक्यूट केला गेला होता. अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू जसा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा, वाईड लाईनच्या बाहेर जाणारा आणि त्याला लॉफ्ट करणं म्हणजे अप्परकट खेळणं गरजेचं होतं, परंतु कमी कुठे झाली. त्या चेंडूवरती जाणं गरजेचं होतं जेणेकरून त्या फटक्यामध्ये तो कॉन्फिडन्स दिसला असता. चेंडू मिळाला तो बॅट कनेक्ट झाला असता. चेंडूच्या रेषेमध्ये तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत प्रॉपर कनेक्शन बॅटला होत नाही. हे क्रिकेटचं लॉजिक आहे आणि तेच चित्र इथे पाहायला मिळालं आणि पॉईंटच्या क्षेत्ररक्षक कुठेही न हलता तरी चांगला झेल टिपलाय. नक्कीच सर, बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी ठरतो आणि पहिला गडी या ठिकाणी बाद झाला तो म्हणजेच कबरगाणी संघाचा. प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घ्यायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. वेळ मात्र या ठिकाणी निघून गेली ती म्हणजेच राजकुमार यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू घोषित करतायत. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू वाईट, अतिरिक्त 1 धाव खात्यामध्ये ॲड होते. टोटलमध्ये आता खातं खोल जाते ते म्हणजेच कबरगाणी संघाचं. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आलाय म्हणजे 4 चेंडू झाले तरी सुद्धा खातं ओपन झालेलं नाहीये. वाईट आलाय, माफ करा. अतिरिक्त 10 रुपयाने म्हणजे एका धावेने धावपाचं खातं ओपन झालंय आणि हो या वेळेला मागे चेंडू निघून चालला होता आणि आतमध्ये येणारे चेंडू पहा. आता थोडीशी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. त्याचबरोबरीनं कुठून जो बाहेर काढणारे चेंडू ते आता आतमध्ये आणले गेले. त्याला माहित होतं की हा फलंदाज ट्राय करत नाहीये. सुरुवातीचा फलंदाज ट्राय करत होते, फॉलो करत होते, त्यामुळे त्या चेंडूला बाहेर काढलं तर कदाचित विकेट मिळेल. ती विकेट मिळाली होती. आता आतमध्ये आणल्या कारणाने हा डॉट येतोय म्हणजे जसा खेळाडू तशी रणनीती बदलली जाते. नक्कीच सर, या ठिकाणी सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आदित्य सज्जी आहे. फुल लेंथ एरियावरचा डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. बघा इन स्विंगर चेंडू टाकला होता. सुंदर प्रकारचा चेंडू या ठिकाणी हाताळला गेला मैदानाच्या आतमध्ये आदित्यने. निर्धाव चेंडूची सांगता झाले. आतापर्यंत धाव संख्या झाली ती केवळ 1. शानदार डिलिव्हरी. आपण जर बघितलं तर पुढे फलंदाज चप्पल होतं याला पाहिलं होतं आणि जास्त चप्पल झालं तर यष्टा वाकवले जातील अशा उद्देशाने चेंडू हाताळला गेला. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता परंतु यॉर्कर असल्या कारणानं ती तारंबळ उडाली बॅटरची. लास्ट बॉल स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथे कोणत्याही प्रकारे प्लॅनिंग नव्हतं की अशा प्रकारच्या चेंडू कशा प्रकारे खेळायचंय. 1 लाईन 1 लेन फक्त 2 टन आणि त्यामुळे हे षटक ठरलं यशस्वी. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय 1 धावेवरती 1 विकेटचं पतन कबरगडी संघाचं. ही सुरुवात आहे कबरगडी संघाची. आई तुझा गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला.
थँक्यू पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या लक्ष शुभेच्छा. आमच्या समस्त कबरगणी ग्रामस्थांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. जागमाता देवी चषका दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या कबरगणीच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आणि या स्पर्धेमध्ये दाखल होणाऱ्या संपूर्ण टीमला, ज्या 16 संघ दाखल होणार त्या सर्वांना गुढीपाडव्याच्या लक्ष शुभेच्छा. आमची टेक्निकल टीम म्हणजेच एनडी स्पोर्ट्स आणि त्याचबरोबरीनं आमचे कॅमेरामॅन, आमचे ऑपरेटर्स, आमचे डीजे मास्टर्स, आमचे साथी समालोचक या सर्वांचा गुढीपाडव्याच्या लक्ष शुभेच्छा. नवीन गोलंदाजी मार्कवरती आकाश येतोय. पहिलं षटक अतिशय शानदारतेने आदित्यने हाताळलं आणि आता स्ट्राईक एंडवरती नव्यानं नितीन झगडे याला आपण पाहतोय. ओहो, यावेळेला पहिला चेंडू नो बॉल. 6 बाहेर पहा. त्यासाठी तुम्हाला पाहणं गरजेचं असतं कॅप्टनला की आपले खेळाडू कुठे कुठे उभे आहेत, कसे उभे आहेत आणि त्यांची पोझिशन 4-5 आणि त्यामध्ये 30 सर्कलमध्ये किती खेळाडू ठेवायचे आहेत या सर्व गोष्टींची पाहणी परखणी करणं गरजेची असते आणि हेच तर खरं कॅप्टनचं लक्ष असणं गरजेचं असतं. तेच कदाचित तिथं नव्हतं आणि त्यामुळे पहिला चेंडू नो बॉल नंतर फ्री हिट. नक्कीच या ठिकाणी थोडीशी ढासळलेली अवस्था पुन्हा एकदा पाहायला मिळते ती म्हणजेच खबरगाणीच्या खेम्यामध्ये आपण पाहतोय. परंतु पुन्हा एकदा त्या तिथून सामोरे जाऊन खेळावं लागेल. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. संकटावर अशा प्रकारे तुटून पडाल की जिंकलात तरी इतिहास आणि हारलात तरी इतिहास घडला पाहिजे अशा प्रकारचा खेळ खेळावा लागेल. पण तशा प्रकारचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. प्रत्येक दिवस तुम्हाला ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. म्हणूनच तुमच्या प्रत्येक खेळामधून इतिहासच घडला पाहिजे अशी काहीशी करा. तो इतिहास जगासाठी असो, आपल्या संघासाठी असो किंवा स्वतःसाठी असो. आज जर तुम्ही काहीतरी स्वतःसाठी वेगळी कामगिरी केली तर तुमच्यासाठी सुद्धा तो इतिहासच होणार आहे. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असो त्याच्यावरती अशा प्रकारे मात करायची आहे तुम्हाला की जिंकल्यावर इतिहास आणि हरल्यावर सुद्धा इतिहासच घडला पाहिजे. अतिशय चांगला उल्लेख आपण केला. नक्की सर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती आकाशला आपण पाहतोय. आता मात्र फुल लेन तिऱ्यावरची डिलिव्हरी येते आता परंतु मात्र पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग होतात. लेझीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाकडून. फलंदाज बीड होतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते मैदानाच्या आतमध्ये नाही. पहिल्या षटकामध्ये धावान ज्या आलेल्या नाही आहेत त्याचं पुढे दडपण फलंदाजावरती आहे. आता इथे त्यांना धावा सुद्धा बनवायची आहेत परंतु विकेट सुद्धा सोडायची नाहीये. द्विधा मनस्थितीमध्ये इथे म्हणजे जास्त ताणायचं सुद्धा नाहीये आणि त्याला आखडून ठेवायचं सुद्धा नाहीये. अशा द्विधा मनस्थिती असल्या कारणाने इथे धावा बनत नाहीयेत आणि गोलंदाज पुढे त्याचा फायदा उचलतोय. बॅकअप द हँड डिलिव्हरी होती, चेंज ऑफ पेस होता आणि त्यामुळे चेंडूला परखणं थोडंसं अवघड झालंय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सोहेल तन्वीर स्टाईनने चेंडू हाताळले जातात आणि चेंडू यावेळेला जर आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेत असताना मागे निघून गेलं. लेग बाईटच्या रूपाने जिथे शॉर्ट थर्माचा क्षेत्ररक्षक तैनात होते त्याने चेंडूला फीड केलाय तेव्हा एक धाव कंप्लीट केली जाते. कव्हरगणीसाठी थोड्याशा अडचणी वाढलेल्या आहेत. मनामध्ये इच्छा तर आहे धावा बनवण्याची परंतु बॅटला चेंडू तितक्या प्रमाणात स्पर्श झालेला नाही. पॉवर प्लेचा फायदा उचलता आलाय त्यामुळे प्रचंड दडपणाखाली आहे आणि ते दडपण धावा बनवण्यापासून रोख लगावताना दिसतंय. नक्की सर. क्रिकेट म्हणजे काय आहे हेच त्या ठिकाणी क्रिकेटचं महत्त्व समजून घेणं एक क्रिकेटरला महत्त्वाचं आहे. आणि आता मध्ये तशा प्रकारचा शॉट खेळला जातोय. 1 बॉल चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार 4 राऊंडसाठी. कमॉन संग्राम थँक्यू विजय. पहा कशा प्रकारे हा फटका खेळला गेला होता. पुढे फुल पेस ऑफ द बॅटला ज्या प्रकारे त्यांनी मिडविकेटच्या दिशेने फिरावलं होतं आणि त्यानंतर पूर्ण जे काही आहे ती ताकदपणाला लावली आणि म्हणूनच मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू 1 बॉल सीमारेखा पार जाताना पाहायला मिळाला. कम्फर्टमधून बाहेर यावं लागणार आहे तुम्हाला. त्या भीतीमधून बाहेर यावं लागणार आहे. रिस्क घ्यावं लागणार आहे आणि रिस्क घेतली तरच आताच्या दुनियेमध्ये तुम्हाला थार आहे. तुमचं यश त्याच्यावरतीच निर्भर आहे की तुम्ही किती रिस्क घेताय. यावेळेला बॅकफुट जाऊन पंच काढण्याचा प्रयत्न खूप चांगला ड्राईव्ह परंतु कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होते. चांगली फिल्डिंग तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. शेवटचं अंतिम चेंडू बाकी 8 वरती 1 अशी स्थिती. नक्कीच सर. या ठिकाणी सांगण्याचा एकच प्रयत्न असेल. एका चेंडूत 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूत 1 धाव देखील न निघणे म्हणजे क्रिकेट म्हणजे एकदा नामवंत खेळाडू शून्यावर बाद होणे म्हणजेच क्रिकेट. एखाद्या नौकाश फलंदाज या ठिकाणी षटकार मारतोय यालाच म्हटलं जातं क्रिकेट आणि षटकार या ठिकाणी ते षटकारने धावसंख्या वाढली जाते.
कबरगाणी संघाची कमांडोचे. वालूच्या वाटा तुफानी लाटा दर्याला आली भरती जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. थँक्यू तुझे षटकार आला आणि अतिशय चांगला उल्लेख केला. नवख्या फलंदाजाला शून्य षटकार मारणं किंवा जुन्या जाणत्या खेळाडूला म्हणजेच एखाद्या चांगल्या खेळाडूने शून्यावरती बाद होणे, नवख्या खेळाडूने षटकार मारणं हे म्हणजे क्रिकेट. आणि अशा प्रकारच्या स्थिती अनेक ठिकाणी होताना पाहायला मिळतात. धावफलकात धावा जर आपण पाहिल्या तर 14 आहेत. एका कड्याच्या मोबदल्यात 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकं 14 आहेत, 14 आणि 2 षटकं अजूनही बाकी आहेत. आणि हे सगळं कधी घडतं म्हणजे नौका खेळाडू षटकार मारणं किंवा काय ज्यावेळेला त्यांना संधी मिळते. आणि संधी मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, पहिले संघामध्ये स्थान बनवावं लागतं. आणि संघामध्ये स्थान बनवण्याची संधी वेळ कधी येते, ज्यावेळेला कोणी नसतं संघामध्ये आणि त्यावेळेला संघ अडचणीत असतो, तिथं त्यावेळेला तुम्ही तशी कामगिरी करता. आणि सद्यस्थिती जर आपण पाहिली तर कबरगणी संघासाठी तीच आहे. आता पहिलं षटक ज्या प्रकारे गेलं होतं एका धावेचं, तिथून कमबॅक करण्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करणं गरजेचं होतं. आता इथं सिद्ध जवळजवळ केलंय, कारण 14 धावा धावपल करते. थोडी घाई करा. 3 बॉलर आहेत, राईट, 3 बॉलर आहेत 4 षटकांसाठी. मॅक्श्युअर करा की 3 बॉलर युटिलाइज होतील. 14 धावा म्हणजे 7च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात. म्हणजेच इथून तुम्हाला करून दाखवायचं आहे संघासाठी तुम्ही किती गरजेचं आहात, संघाने तुम्हाला किती प्रमोट करणं गरजेचं आहे, संघाने किती तुम्हाला संधी देणं गरजेचे आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला साध्य करणं गरजेचं आहे. तुमचा तो अंगीकृत असलेले कलागुण, कौशल्य आणि तुमचा तो खेळ. नक्कीच सर, जशा प्रकारे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चाललेला खेळ त्या संधीचं सोने केलं जाते. म्हणून मगाशी म्हटलं होतं की प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घ्यायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. आता मैदानाच्या आतमध्ये वेळ थोडी निघून जाण्याचा प्रयत्न होतोय, परंतु वेळ मात्र पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाकडून. तशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पण त्या गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक दुसरे षटक आणि संघासाठी तिसरे षटक हाताळतोय तो आदित्य. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पंचांच्या डाव बाजूने पहिला चेंडू असेल दिनेश यांच्यासाठी. आता मात्र पहिला चेंडू केला जातोय. चेंडू येते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, झेल सुटते, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. थँक्यू टू. पहा कशा प्रकारे कुठे झेल सुटला होता. आकाशकडे पूर्णपणे संधी होती, वेळ होता, परंतु म्हणतात ना वेळ आली ती काळ आला नव्हता. आणि त्यामुळे कदाचित हा चेंडू जो आहे हाताला लागून सीमारेखा पार गेलाय चौकाराच्या दिशेने आणि आदित्यवरती आक्रमण बोललं गेलंय. चांगली बॅटिंग दिनेशची. नक्कीच सर. आता मात्र दिनेशला तशा प्रकारच्या फटक्यांची अपेक्षा आहे संघासाठी कबरगाणी संघाला. पुन्हा एकदा फुल लेंथ एरियावरचा चेंडू होता. चेंडूला फ्लिक केलं जाते, शॉर्ट पॉईंटच्या दिशेने जातोय चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या वाढली जाते, ती म्हणजे याच्या कबरगाणी संघाची धावसंख्या जाऊन पोचते 21 धावांवरती. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 1 वरती 1. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर चौकार, त्यानंतर सिंगल धाव्याने स्ट्राईक रोटेट केली. आदित्यकडून तीच अपेक्षा आहे जी आदित्यने पहिल्या षटकामध्ये केली होती. पाहुयात काय घडते पुढील चेंडूवरती. समोरच्या दिशेने लाफ्ट केले चेंडूला, चेंडू हवेमध्ये उंची गाठली आहे, अंतर गाठेल का, बिशू झेल खाली, झेल टिपला, वॉडा कॅच, फलंदाज बाद होईल, सुंदर झेल आणि दुसऱ्या विकेटचं पतन कबरगणी संघाच्या. थँक्यू. जो होता घातक, जो होता त्रासदायक, तो मैदानाबाहेर आलाय. दिनेश बॅक टू द डिपार्ट आणि त्याची जागा घेण्यासाठी नितीन गेला का? चला नितीन गेला. नितीन झगडताना गेलाय. नितीन झगडत होते कारण एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता आणि ते मात्र मैदानाबाहेर आलेत. आणि राहुल त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात आलेत. खूप चांगल्या रीतीने ड्राईव्ह केलं चेंडूला. ऑफ ड्राईव्हच्यावर पण एक क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आकाश फेकी केली आहे, परंतु वेगाने दुसरी धाव कंप्लीट. लाऊड अपील केली होती, परंतु पंच तिथे तटस्थ आहेत. त्यामुळे आकाश कुठे ना कुठेतरी तिथे चेंडूवरती येत असताना त्याचा उशीर होताना आपण पाहिला आणि म्हणूनच या 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलकाची धावा जर आपण पाहिल्या तर 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि चेंडूचा जर खेळ आपण पाहिला तर आतापर्यंत झाले 4,
2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि आदित्यची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. एक चौकार आल्यानंतर जो काही कमबॅक केला तो वाखाणण्याजोगे. आता वेगळा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न लक्षणाच्या बाहेर वाईटची सांगता होती. नक्कीच सर या ठिकाणी असं दडपण पाहायला मिळते गोलंदाजांवरती. पहिल्या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर दिनेशचा त्यानंतर पुन्हा कमबॅक केलं होतं, परंतु पुन्हा एकदा सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली राहुल यांची बॅटमधून आणि थोडासा दडपणामध्ये टाकले ते. डबल माइंडमध्ये आपण पाहतोय गोलंदाजाला. पुढचा चेंडू असेल आदित्य यांचा राहुल यांच्यासाठी. पुन्हा एकदा फुल लेन तिऱ्यावरचा चेंडू होता. चेंडू फ्लिक केलाय, शॉर्ट लेग त्याच्याने जातो चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातो. रनआउटची संधी असेल का? सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचले जात आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते राहुल आणि दिनेश यांच्याकडून. 2 धावेने धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 या धावसंख्येवरती कबरकांडी संघाची. आता मात्र थोडीशी सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती आदित्य. राहुल वैयक्तिक 4 धावांवरती खेळत आपण पाहतोय. आता मध्ये पुन्हा एकदा उंच असं चढवला जातो. चेंडू येतोय लॉंगॉनच्या बरोबर सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. हरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी कोणी नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी कोणी नाही कधी दिसल सोबून छान ग. माऊली गो आई माऊली. थँक्यू डीजे. धावपलकते धावा 30, 2 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचं अंतिम षटक अजूनही बाकी आहे. म्हणजेच इथून कबरगणी काय विचार करत असेल की किमान येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 10 ते 15 धावा इथं जोडल्या जाव्या, जेणेकरून 10च्या वरचा आस्किंग रन रेट दुसऱ्या इनिंगमध्ये हा कुडूक बौद्धवाडी संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाजी मार्कवरती विश्वजित येतोय. बघा नावामध्ये खूप मोठा सार आहे आणि तो विश्वाला जिंकण्यासाठी इथे आलाय. तुर्तास ही मॅच जिंकणं त्याच्यासाठी एक टास्क आहे. पाहूया त्या टास्कला कशा प्रकारे कंप्लीट करतो. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून जाणार चेंडू 22 चरपणे एक धाव येते. फलंदाजाच्या बॅटला कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आणि त्यामुळे सिंगलने धावपलक जाऊन पोहोचले 31 वरती. काय विचार करते कबरगणी संघ, काय विचार करते कडक बौद्धवाडी संघ, या सर्वाची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सर आपण पाहतो या कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न विश्वजित कडून. तशाच प्रकारे राहुलचा देखील मोठे फटके घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला आता चेंडू फेस केला विश्वजितचा. चेंडूला पंच केला, 1 धाव पूर्ण केली आणि 1 धावेने या ठिकाणी धावसंख्या वाढली गेली ती म्हणजेच कबरकांडी संघाची. शानदार. परंतु आता तुम्हाला 1 धावेने फरक पडणार नाही आहे तितकासा. तुम्हाला जर का इथे 40-45 पार करायचे आहेत तर तुम्हाला मोठे फटके मारणे नितांत गरजेचे आहेत आणि त्या फटक्यांसाठी पोषक अशी स्थिती म्हणजे दिनेश स्ट्राईक एंडवरती आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 10 धावा पाहिल्यात. 8 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 2 चौकार महत्त्वाचे त्याच्या बॅटमधून येताना दिसले. म्हणजे मोठ्या फटक्यांचा ब्लास्ट करण्यासाठी दिनेशमध्ये ती धमक आहे, ती कुवत आहे आणि त्या कुवतीला त्याला सादर करणं ही कबरगणीची गरज आहे. नक्की सर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढे येऊन चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेग मिड विकेट दिशेने जातोय. पुन्हा एकदा मिस फील्डिंग पाहायला मिळते. बघता बघता चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, तुला खांद्यावर घेईन. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच कबरकांडी संघाची 36-36 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढचा एज लागतील एज होती स्लीपरच्या ठिकाणी, परंतु थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनच्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते. आणि आमचे साथी समोरचे मित्र धनंजय पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, जे सातत्यानं बंधनगड विभागामध्ये स्पर्धांसाठी ज्यांचा आवाज आपण ऐकत असतो असे धनंजय पाटील यांचं इथे या ठिकाणी आगमन झालं. वेलकम धनंजय, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. जाकमाता दबी चषक 2024च्या वतीनं 37 वरती 2 आहेत. जो चौकार आला तर तिथून थोडासा मोमेंटम शिफ्ट झालाय, परंतु या 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका हा नितांत गरजेचा आहे. पाहूयात राहुल लगावतोय का. लोअर फुलटॉसमध्ये बॅट चेंडू बॅटवरती घेतला गेला. यावेळेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात, परंतु नाही, पंचाचं बोट हवेमध्ये आहे. दिनेश बाद होईल. दिनेशचा संघर्ष संपलाय. दिनेशची खेळी संपुष्टात आली आहे आणि दुसऱ्या धावेचा जो काही नाद होता तो मात्र थोडासा अंगलट आलाय. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन.
जिथं घुसतं या मराठ्यात द्वार छाप पडतो या ठाण्या वाघाचा. थँक्यू डीजे. प्रशांत आलाय. राहुल स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा विश्वजित. ओहो लाफ केलाय. अतिशय चांगला फटका. चेंडू निघून चाललाय. कव्हर पॉइंट सीमारेखा पार पार येतोय चौकार. शेवट गोड. शानदार फटका. पहा कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला गेला होता. आखू टप्प्याचा चेंडू बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न. राहुल तयार होते त्यासारख्या चेंडूसाठी अपर खेळण्याच्या उद्देशाने. आणि हा चेंडू तुम्ही पुढे पाहू शकता उजव्या स्टेज जास्त बाहेर जात होता आणि पोषक स्थान होतं. फ्रंट फुटला बॅक फुटर ते आणला आणि त्यानंतर मात्र लाफ्ट करत असताना डीप मध्ये ज्या ठिकाणी प्रोटेक्शन नाहीये त्या ठिकाणी चेंडूला हरलं जिथं कोणती हानी होणार नाही. आणि चेंडूने मात्र 1 टू बाउन्स सीमारेखा पार जात असताना चौकार गाठलाय. आणि चौकाराच्या रूपाने धावफलक जर आपण पाहिलं तर 42 वरती येऊन थांबलंय. 43चं लक्ष ठेवलं गेलं कबरगणी संघाच्या वतीनं कुडूक बौद्धवाडी या संघासमोर. थँक्यू टूचे. चला लोकरवण संघाचा संघनायक आणि कुडूक बोरीचा कोण संघाचा संघनायक आपण टॉस साठी लगेच या. यापुढील होणारी मॅच लोकरवण संघ आणि कुडूक बोरीचा कोण संघाचा संघनायक आपण लगेच टॉस साठी यायचंय. चला लोकरवणचा कर्णधार आलाय का? श्याम शिगवण. कुडूक बौद्धवाडी संघ आपला एक प्रतिनिधी पाठवला तर बरं होईल. नावं सांगण्यासाठी एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. हॅलो. सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. त्यानंतर आपण श्री जागमाता देवी क्रिकेट संघ कुडूक आयोजित जागमाता देवी चषक 2024 चे सामने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि खास करून मंडणगड तालुक्यातले जे होण्यासारे टुर्नामेंट असतील, मंडणगड तालुक्यातले सगळे संघ असतील, त्या संघांना जवळून ओळखणारे, जवळून ज्या एक एक खेळाडूचा परिचय असणारे आमचे सर्वांचे लाडके असे आवडते समालोचक सर धनंजयजी पाटील यांचं सुमधुर आवाजाने आपण याच्यानंतरची इनिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करतो. चला दोन्ही कर्णधार
चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना आपण पाहतोय 43 धावांचा पाठलाग करायचा आणि 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची तुडी मैदानाच्या दिशेने कृपेश आणि आदित्य गोलंदाजी मार्कवरती विनीत पहिला चेंडू यावेळेला जन्म टाकण्याचा प्रयत्न मिडामध्ये क्षेत्ररक्षक आहे बघा ज्यावेळेला बॅटचा स्पर्श झाला चेंडूला त्यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि धाव इथे कंप्लीट सुद्धा होताना पाहायला मिळते एका धावेने धावफलकाचा श्रीगणेश होतोय बघा पहिली इनिंग मध्ये झालेली चूक म्हणजे कोणीही सामन्याला सुरुवात करण्याची इच्छा दाखवली नाही वर्तवली नाही आणि त्यामुळे पहिल्या षटकामध्ये फक्त वाईटच्यावर पण एक धाव आली होती त्या व्यतिरिक्त बॅटच्या साहाय्याने एकही धाव आली नव्हती इथं त्याच्या उलट आहे या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती एक धाव घेतली गेली फुल टॉस आहे त्याचा खरपूस समाचार आहे कारण डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग सीमा रेखा पार शानदार दमदार चौकार थँक्यू जर का बारकाईने बघाल तर चेंडूला कोणत्या दिशेने वळवायचं होतं त्या वळवण्यासाठी जे काही फिंगर चेंडूवरती रोल करणं गरजेचे होते त्यामध्ये द्विधा मनसी स्वतः गोलंदाजच होते आणि त्यामुळे कदाचित तो फुलटॉस बॉल आलाय पहा जर का तुम्हाला चेंडू आतमध्ये आणायचा तर दोन्ही फिंगर आतल्या बाजूने झुकवावे लागतील आणि जर का तुम्हाला बाहेरच्या दिशेने काढायचं आहे तर बाहेरच्या दिशेने आतमध्ये दोन्ही हात बोट आणायला लागतील आणि तसं काही घडलं नव्हतं इथं अगदी सरळ चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आणि कदाचित चेंडू हातातून निसटला सुद्धा असावा म्हणून इथे चेंडू फुलटॉस बनलाय आणि त्याचा समाचार घेत असताना चौकार आदित्यच्या बॅटमधून येतोय ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक यावेळेला तैनात आहे बॅकडा स्क्वेअर लेग मधून तो येतोय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते सिंगल मिळेल नक्कीच सर मगाशी तुम्ही जो उल्लेख केला फिंगर कशा प्रकारे चेंज करावा कालची जर मॅच कोणी पाहिली असेल KKR वर्सेस चेन्नई सुनील नारायणने टाकला तो एक चेंडू आणि क्लीन बोल्ड केलं शेवटच्या क्षणाला पूर्णपणे मोमेंटम चेंज केलं होतं हाताचे स्विंग पोझिशनला आणि त्या ठिकाणी विकेट मिळवला होता आणि तशा प्रकारच्या चेंडूमध्ये स्विंग पोझिशन आणणं गरजेचं आहे तशा प्रकारचे पाहायला मिळत नाही परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण एक सिंगल धाव घेतली जाते एका धावेने धावसंख्या वाढली गेली स्ट्राईकवरती एक कृपेश मगाशी आपण त्या कृपेश यांच्या बॅटमधून एक स्क्वेअर लेग विजरमध्ये चौकार पाहायला मिळाला होता नॉट स्ट्राईकवरती आदित्य गोलंदाजी करते पुन्हा एकदा गोलंदाज कबरगड संघाकडून विनीत पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू असेल कृपेशसाठी आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न केला जातो परंतु स्क्वेअर चेंडू घोषित केला जातो पंचांकडून अवांतर धाव मिळते अतिरिक्त एका धावेने धावसंख्या पुन्हा वाढली गेली ती म्हणजेच कुडूक बौद्धवाडी संघाची थोडासा विनीत यामध्ये डबल माइंडमध्ये पाहायला मिळतो सर शानदार गोल यावेळेला लपेटलाय आडव्या बॅटने चेंडूला सरळ फेकून दिलं मिडविकेट सीमारेखा पार बॅटच्या रडारमध्ये ओव्हरपिच डिलिव्हरी आणि त्याचा फायदा समाचार चेंडू सीमारेखा पार षटकार 6 धावा थँक्यू अतिशय शानदार गीत या ठिकाणी वाजत असताना आपण पाहिलं षटकार आला षटकाराने मात्र धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचलं 14 वरती ग्रेट स्टार्ट फ्रॉम बॅटिंग साईड कुडूक बौद्धवाडी संघ मात्र सांगतोय की या 43 धावांचा पाठलाग करणं हा आता आमच्या उजव्या हाताचा खेळ बाय हात का खेळ आहे असं सांगतोय हो यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर अडवला गेला तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती कुडूक बौद्धवाडी या संघाच्या थँक्यू डोजे लोकरवण संघाचा संघनायक आणि कुडूक बोरीचा कोण कर्णधार लवकरात लवकर या कारण मॅच कोणत्याही प्रकारे थांबणार नाही आहेत आपल्याला लगेच टॉससाठी इथे येऊन दाखल व्हायचंय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजकुमार बघा राजकुमारला या षटकावरती राज्य करावं लागणार आहे
राजासारखी कामगिरी करावी लागणार आहे आणि राजाचा पुत्र असल्यासारखे म्हणतात ना, राजकुमार म्हणजे राजाचा पुत्र, आणि तो राजाचा पुत्र असल्यासारखी कामगिरी जर का नाही केली तर मात्र कबरगणी संघासाठी अडचणी वाढू शकतात. नक्कीच फलंदाजीमध्ये तेवढे तशा प्रकारची फलंदाजी मात्र राजकुमारकडून पाहायला मिळाली नव्हती. आता गोलंदाजी कशा प्रकारे करतो पहिला चेंडू शॉट पी चेंडू हुक केला जातोय स्क्वेअर लेग विजर मध्ये चेंडू चालला सीमारेषा पार षटकार. थँक्यू. पुन्हा एकदा पुढे चेंडू होता मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी फुल्लेन थिऱ्यावरती चेंडू टाकला होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता कृपेशनचा. चेंडूची सांगतो अगदी शानदार डिलिव्हरी बघा. ज्यावेळेला चेंडू मागे ठेवला होता गोल्डन स्पॉटच्या त्यावेळेला त्याला शॉर्ट आर्म पूल करताना आपण पाहिलं आणि त्याच्यावरती मोठे फटके येतात आणि स्वाभाविक होतं त्यानंतर पुढचा चेंडू फुलरले हाताळलं आणि फुलरले हाताळल्यानंतरचा रिझल्ट काय तो सुद्धा पाहायला मिळाला आहे. म्हणजेच समोरच्या फलंदाजाची स्ट्रेंथ विकनेस तुम्हाला माहित असणं गरजेची आहे आणि ती जर माहित असेल तर मात्र तुम्ही धावांना रोखू शकता. यावेळेला खराब क्षेत्ररक्षण चेंडू 2 पायाच्या जवळ निघून गेलाय सीमारेखा पार चौकार. थँक्यू. अशा प्रकारचे जर काही क्षेत्ररक्षण कराल तर कुठे वाचाल. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. लोकरवण संघाचा कर्णधार श्यामजी शिकवण आपलं सहर्ष स्वागत वेलकम. त्यानंतर श्याम एक हौशी आहे. चेंडू मागे निघून गेला डॉटच्या रूपाने. श्यामला तुम्ही MPL पासून पाहिलं असेल, ऑक्शन असो किंवा ती स्पर्धा असो किंवा अजून कोणाची स्पर्धा असो, श्याम तिथे उपस्थित राहून पूर्णपणे आनंद लुटत असतात क्रिकेटच्या माध्यमातून. मग ते खेळताना असो किंवा खेळत नसताना असो त्याला खूप मोठी आवड आहे आणि मंधनगडच्या क्रिकेटमध्ये श्याम यांचा खूप मोठा वाटा सुद्धा आहे हे क्रिकेट प्रगतीपथावर ते नेण्यासाठी. आणि असे श्याम शिकवण लोकरवणचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबरीनं बोरीच्या कोण संघाचा संघनायक आपण सुद्धा या. मोठा फटका पुन्हा एकदा लपेटलाय चेंडू. प्रयत्न चांगले आहेत. चेंडू आतमध्ये आलाय आणि एकच धाव कारण जवळजवळ सीमारेखा पार हा चेंडू जात होता असं वाटलं होतं. एकावरती समाधान मानावं लागतंय आणि धावफलक 26 वरती थांबलाय. बघा अशा प्रकारच्या ज्यावेळेला कॅचेस म्हणजे पकडताना आतमध्ये ढकलल्या जातात, षटकार जाताना वाचवला जातो, अनेक अशा गोष्टी घडत असतात. त्यावेळेला मोमेंटम नावाचा प्रकार जो आहे तो आदान प्रदान होताना पाहायला मिळत असतो आणि तो मोमेंटम आदान प्रदान होत असताना काय या मॅचचं पार्ट बदलेल का. दुसरं षटक आतापर्यंत मार्गाचं शेवटचा अंतिम चेंडू बाकी. 26 वरती धावफलक आहे म्हणजे परिस्थिती आवाक्यामध्ये आहे. 7.85 म्हणजेच 8चा रन रेट आस्किंग रन रेट आहे. 13-17 अशी इक्वेशन आहे सध्याची आणि या 13-17 साठी हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती कोणती नाही धाव आली तर मात्र येणारे 12 चेंडू आणि त्यावरती मोठा खतरा म्हणजेच 17 या धावांची गरज असू. चेंडू हवेमध्ये आहे. संधी चालून आली आहे. झेलची संधी आहे. झेल सुटलाय. फलंदाज बाद. एकाच रूपांतर 2 मध्ये आणि जो खतरा होता तो मात्र आता बाजूला सारलाय असं म्हटलं तरी सुद्धा अवघटना नाही. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा फटका खेळला होता. जबरदस्ती लपडण्याचा प्रयत्न. चेंडू इतका बॅटवरती हावी झाला होता. बॅटचा फेस बिलकुल जसा ओपन केला होता तिथून तो जास्तच बॅटला फिरवत असताना दिसलाय आणि अखेर 30 सर्कलच्या बाहेर येत असताना मिसजज करत असताना चेंडू धरणीला दान झालाय. इथे झेल सुटला आणि 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर 28 धावा दाखल करती कुडूक बौद्धवाडी संघाच्या. पहा कशा प्रकारे हा चेंडू सुटलाय. हो ये मोये सीन था. मनीष नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. चला आलेत का दोन्ही कर्णधार. श्याम आलाय अजून इनिंग संपल्यानंतरच काही हरकत नाही. 12-15 हो यावेळेला पुन्हा एकदा लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बदल दर्शक जागमत देवी षटकार 6 धावा.
थँक्यू जय. आता 11 मध्ये 9 परत इक्वेशन पूर्णपणे आवाक्यामध्ये आणली गेली आहे. तुम्ही कृपेशच्या पाठमध्ये षटकार आणि कृपेशची बॅट ही तलवारीच्या धारीसारखी आता चमकायला लागली आहे. उजव्या स्टेज बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड होईल. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. राऊंड विकेट येत आहेत आणि राऊंड विकेट आल्यानंतर तुम्हाला चेंडू मागे हाताळून चालत नाही. तुम्ही जर का मागे हाताळला, जितका मागे हाताळाल तितका चेंडू उजव्या स्टेज जास्त बाहेर जाईल आणि ते चित्र इथं पाहायला मिळालं. आता प्रचंड दडपण मनीषवरती आहे, कारण पहिला चेंडू षटकार, नंतर वाईट म्हणजे 7 धावा. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू यावेळेला मागे निघून चालला डॉटच्या रूपाने. उर्वरित चेंडू म्हणजे जे 4 चेंडू शिल्लक आहेत त्याच्यावरती एकही धाव नाही आली. विकेट्स आल्या 1 ते 2. या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरले जाऊ शकतात. काय त्या विकेट किंवा ते डॉट बॉल येतील का? कबरगणी संघ विचार करत असणार आहे असंच काहीच घडावं. 10-8 इक्वेशन आहे. जडबड टाकण्याचा प्रयत्न, शानदार डिलिव्हरी पूर्णपणे गतीमध्ये परिवर्तन होतं आणि त्यानंतर ब्लॉक होलचा मारा करण्याचा मानस दाखवला आणि त्याला सन्मान सुद्धा दिला गेलाय. माहित आहे आता कृपेशला माहित आहे इथून मॅच कशा प्रकारे पुढे न्यायची आहे. जर का इथे विकेट टाकली तर कदाचित अडचणी वाढतील आपल्या संघासाठी आणि म्हणूनच समजदारीपूर्वक खेळ मैदानाच्या आतमध्ये तो करून दाखवतोय. चेंडूचा खेळ झालाय 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 9-7. 36 धावांची अभेद्य भागीदारी या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेचा चेंडू जर आपण पाहिला तर वेगवान आणि उजव्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश सुद्धा येताना पाहायला मिळते. जर का तुमच्या खात्यामध्ये हे सगळे चेंडू होते तर मग या अगोदर तुम्ही शॉर्ट ऑफ लाईन चेंडू का हाताळलेत? पहिल्या षटकापासून तीच चर्चा होती की आपण जर का यॉर्कर लाईनचे चेंडू हाताळू शकत असतो किंवा आपण जर का वाईड यॉर्कर किंवा उजव्या बाहेरचे चेंडू हाताळू शकत असतो तर मात्र आकू टप्प्याचे चेंडू हाताळून आपण अडचणी का वाढून घेतल्या? तिथे चेंडू पुन्हा एकदा मागे निघून चाललाय. येतोय डॉट आणि आता हा सामना थोडासा इंटरेस्टिंग होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू तुम्हाला आता बॉल टू रनच्या इक्वेशन पर्यंत आणून सोडतोय आणि कृपेश ला साथ देत असताना आदित्य कुठे ना कुठे थोडासा कमी पडतोय. आदित्यने समाधानकारक फलंदाजी केलेली नाहीये. ही अडचण कुडूक बौद्धवाडीसाठी आहे आणि या अडचणीचा फायदा उचलला जातोय का गोलंदाज मनीषच्या माध्यमातून? लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. मोठा फटका. ओहो, 1 2 3 4 5 6 सरळ जातोय शिरगाव मध्ये चेंडू. सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. सुरुवातीला सफल झाले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्यानंतर मात्र आपल्या स्ट्रेंथ मध्ये काम करत असताना चेंडूला पाठवून दिलंय. लॉंग लेग सीमारेखा पार. शानदार, दमदार, बहारदार जाकमता देवी. षटकार. स्कोर लेवल 1 धावेची आता गरज येणार आहे 6 चेंडूंमध्ये. एकही विकेट गेलेला नाही. अभेद भागीदारी 42 धावांची. खूप चांगले ग्राफिक्स आमच्या एनडी स्पोर्टच्या वतीने या ठिकाणी दाखवण्यात येते. श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगणी यांच्या माध्यमातून आयोजित जाकमाता देवी चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतात. आलेल्या समस्त मान्यवरांचं आणि क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. 13 चेंडू 31 धावा कृपेशच्या आतापर्यंत आपण पाहतोय. त्यामध्ये त्याने 3 षटकार आणि 2 चौकार लगावलेत. हे हो, यावेळेला समोरच्या लाभ करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. झेल आताही नाही टिपला गेला आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती कुडूक बौद्धवाडी या संघानं विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ म्हणजेच श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगणी आपलं सुद्धा कौतुक, कारण आपण खूप चांगला खेळ दाखवला. सुरुवातीच्या 2 षटकांमधील जो काही खेळ झाला होता तो कुठे ना कुठेतरी तुम्हाला दुसऱ्या षटकामध्ये अडचण निर्माण करणार राहिलाय आणि म्हणूनच आपल्याला पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं.